युवा सेनेचे फायर ब्रँड नेते शरद कोळी आता आपल्याबरोबर आहेत। आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवरती उद्धव साहेबांची टीका केलेली आहे। टरा कपडे फाडेल अशी देखील त्यांनी भाषा केलेली। कसं बघताय त्याकडे? त्या नित्याची अवकात आहे का? त्या नित्या राण्याला थोडी तरी काय अक्कल नावाची चीज आहे का? अहो कपडे कोण फाडतं? पिसाळलेली कुत्री कपडे फाडतात, पिसाळलेली माणसं कपडे फाडतात आणि पिसाळलेली माणसं स्वतःला कानाखाली चापटा मारून घेत असतात। कपडे ही पिसाळलेली माणसं आणि कुत्री फाडत असतात। निलेश राणे तुझं कपडे फाडायचं तुझा विचार देखील डोक्यात आणू नको। कपडे फाडण्याच्या नादात तुला शिवसैनिक फाडतील ह्याची जरा जाण ठेव, भान ठेव। सत्तेचा गुरमीचा लय माज आल्याने वागू नकोस। तू सगळ्याला आरोतुरुजी बोलतोय ना, तुझ्यापेक्षा खालची भाषा आम्हाला येते आहे। नित्या राणे तू नीट तुझ्या अवकातीत राहा। तुझं बोलणं फाटी सोडून पलीकडे चाललेलं आहे। मग तुला ज्या वेळेस तुडवतील शिवसैनिक त्यावेळेस तू ठिकाणावर येशील असं एकंदरीत आता वाटायला लागले। बरसूमधलं काल जे आंदोलन चिघडवलं गेलं त्याचा त्यांनी आरोप केलेला आहे की हे राऊतने आणि उद्धव साहेबांचे जे आदेश मातोश्रीवरून आदेश गेल्यामुळे हे आंदोलन चिघडले असं त्यांनी आरोप केलेला आहे। अहो ह्या काय आता ह्या नित्या राण्याला सांगावं? अवघड झालंय गड्या तुझं। लगा सरकार तुझं, मुख्यमंत्री तुझा, म्हणजे ही सरकार काय चावीवर चालतंय काय? अरे बाबा, गृहमंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं आणि तुझ्यासारखे चमच्यामध्ये ढवळणारे ह्या माणसांनी तर पोलीस यंत्रणेला सांगितलं आणि तिथल्या बारसूमधल्या आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज केला, त्यांना कुत्र्यासारखं मारण्यात आलं। त्यावेळेस सगळ्या TV चॅनलवरती एवढ्या मोठ्या बातम्या आल्या, कसं पोलीस मारत होते ही दाखवण्यात आलं। त्यावेळेस तुमच्या डोळ्यात काय कचरा गेला होता काय? ही तुम्हाला दिसत नाही का? अरे किती ह्या जनतेची फसवणूक करचाल। तुम्हाला नक्की 2024ला ना सगळ्याला गुजरातला गुवाहाटीला पाठवल्याशिवाय हे महाराष्ट्र जनता स्वस्त बसणार नाही। संजय राऊतांवर देखील त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही आधी बरसूत जाण्यापेक्षा पत्रा चाळीत जाऊन दाखवा, पत्रा चाळीतले लोक पत्रा फेकतील तुमच्या अंगावर। हे नित्या ग बस रे, तू ग बस। तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तू खरंच पिसाळलेला आहे। अरे संजय राऊत तुलाच काय तुझ्या बापाला देखील भेट नाही तर कुठेही घुसायची त्यांच्यात ताकद आहे। संजय राऊताच्या नादाला तू चुकून पण लागू नको। फक्त तू का बडबड करतोय माहिती आहे का? सत्तेचा तुम्हाला माज आला आहे, पण ही माज लवकरच नित्या राणे उतरणार आहे, तू काळजी करू नको। आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल करून दाखवली। आता काय सांगावं? अहो आदित्य साहेब खंदानीच वाघ आहेत आणि ह्या कुंबडी चोरांना, ह्या कुंबडीच्या पिल्याला काय करणार आहे? चू 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 हे सारखं हे चू चू चालूच आहे। अरे तू गप्प बस बाबा। तुला टीव्हीवर लोकांनी बघितलं का अक्षरशः शिव्या घालायला लागली ती अशी तुमची परिस्थिती आहे। राणे कुटुंबाचं काय चाललं माहिती आहे? मला एक या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे, निलेश राणे किती बोंबलत होता, किती वरडत होता। अक्षरशः ह्या महाविकास आघाडी सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होतं, त्यावेळेस या राज्यातल्या आमच्या मराठी समाज बांधवांचा ओबीसीच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस बोंबलत होता। आता भाजपचं सरकार आहे, आता शिंदे मुख्यमंत्री आहे, फडणवीस गृहमंत्री आहे, आता काय बोंबलत नाही? आता कुठं गेला मराठी समाजाचा प्रश्न? आता कुठल्या अडगळीच्या खोलीत जाऊन पडला नित्या राणे? तू तिचं पहिलं उत्तर दे। अरे आम्हाला गर्व आहे मराठा समाज बांधवांचा, त्या मराठा समाज बांधवांचा आरक्षणाविषयी आता बोल ना। आता कुठं शिपूट बिळात घालून बसला नाही त्या तू, त्याचं पहिलं उत्तर दे आणि मग ठाकरे कुटुंबावर बोलायचं आणि संजय राऊत बोलायचं, मग तुला हक्क आहे। देवेंद्र फडणवीसांना बाहेरच्या राज्यामध्ये, बाहेरच्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन बोलवलं जातं, मात्र उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना साधं तुम्हाला मुंबईतल्या कुठेही बोलवलं गेलं नाही, याचं कुठेतरी तुम्हाला पोटसूळ झालाय म्हणून तुम्ही टीका करताय असा आरोप देखील केला। मुळात म्हणजे आता ह्यांनी जे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्घाटन पुतळ्याचं करायला गेले ते खरं तर मला देखील थोडं वाईटच वाटायला लागलं आहे। कारण या माणसांच्या हातून खरं उद्घाटन करायलाच नाही पाहिजे होतं। अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या जनतेवर कोकणामध्ये अन्याय केला जातोय, त्यांच्या हक्काची शेती लुबाडली जाते, तिथं कंपनी त्यांना विरोध करून मांडली जाते, त्यांना मारहाण केली जाते पोलिसांकडून। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कधीही अन्याय होऊ दिला नाही आणि ही सरकार अन्याय अत्याचारखोर सरकार आहे आणि त्यांच्या सरकारच्या माध्यमातून ही सरकार जर दुसऱ्या राज्यात जाऊन, दुसऱ्या देशात जाऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान करत असेल तर खरंच ह्यांना लाज लज्जा राहिलीच नाही। ही सरकार ही महाराष्ट्रात चालवायच्या लायकीचं नाही। आता आपण बघितलं अजित पवार देखील आता भाजपच्या वाटेवरती असल्याचं बोललं जातं, काय नक्की नाही जर तरचा प्रश्न आहे। अजित पवार वाटेवर आहेत का नाही ही खरं किती खोटं किती त्या वेळेस बघू। पंढरपुरातून कॅमेरामन माऊली डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी।